तर इथे बघा आता आपण सोयाबीन भिजत घातलेलं आहे आणि म्हणजे भिजून झाले आता पाणी काढलंय आपण. आता हे असं पिळून पाणी काढणार आहोत प्रत्येकातून. आता हे असं पाणी काढायचं आपल्याला. आता इथे बघा आपण टोमॅटो घेतलेला आहे चिरून, इथे कांदा घेतलाय, इथे खोबरं घेतलेलं आहे चिरून आणि इथे लसूण आपण सोलून घेतलाय. आता हे आपण सर्व आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि याची आपण प्युरी तयार करतोय. तर इथे बघा आपण सोयाबीन आता सर्व पाणी यातलं काढून घेतलेलं आहे आणि इथे आपण लसूण आणि खोबरं याची पेस्ट केली आहे आणि इथे कांदा आणि टोमॅटो याची केली आहे. इथे बघा आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय, तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकली आहे. आता आपण यामध्ये जिरे टाकतोय. आता आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट टाकतोय. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. तर याचा वास खूप छान सुटलेला आहे. आता आपण लसूण आणि खोबरं याचं जो पेस्ट केली होती ती टाकतोय आणि हे मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपण यामध्ये हळद टाकतोय. तर आता आपण यामध्ये चटणी टाकतोय आणि चटणी टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली जोपर्यंत भाजी तयार होते तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. म्हणजे शेवटला करा कारण की आता रेसिपी सुरू आहे. आता यामध्ये आपण गरम मसाला टाकूया म्हणजे ज्याने की टेस्ट खूप चांगला येतो भाजीला. तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ओतूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. दिसण्यावरच बघा की भाजी किती आपली छान होणार आहे. आता आपण यामध्ये सोयाबीन टाकूया आणि मग टाकल्यानंतर हे आपण मिक्स करून घेऊया. तर आता आपण 5 मिनिटं हे झाकून ठेवूया, वाफ देऊया थोडीशी. तर हे बघा आपली आता सोयाबीनची भाजी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.